सरपंच देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर समोर आले आणि या बॅनरमध्ये मुंडे बंधू भगिनींचे फोटोही झळकले। वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर अण्णांचं नाव आणि चेहरा कायम दिसत राहावा यासाठी आपलं आर्थिक सहाय्य अत्यावश्यक आहे अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे। या बॅनरमध्ये फोनपे QR कोड देखील देण्यात आला। तो संदीप गोरख तांदळे या व्यक्तीच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं उघड झालं। या प्रकरणी सरपंच देशमुखांच्या भावानं पोलिसात तक्रार केली, मात्र हा बदनामी करण्यासाठी खोडसाळपणा असल्याचा आरोप संदीप तांदळेनं केला आहे। आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेप पर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं ह्याचं जे आता उदाहरण बघताय आपण, लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत, आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहेत ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाही। या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत। काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे। न्यूजवर जो बॅनर जे व्हायरल केलंय ते कोणीतरी बनावट बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग करून ते सर्वत्र पसरवण्याचं काम केलंय। त्याच्यामध्ये उद्देश फक्त हा आहे की माझी बदनामी करायची, मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाहीये। तरी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जो कोणी तो बॅनर एडिट केलाय त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।